तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठी खुशखबर, एक मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। ऑक्टोबरच्या हप्त्यासंदर्भात एक GR प्रसिद्ध करण्यात आला आणि येत्या 4 दिवसात सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहेत। त्यासोबतच लाडक्या बहिणींच्या अडचणीमध्ये वाढ झालेली आहे। आता ई-KYC अनिवार्य करण्यात आलेली आहे। ई-KYC बद्दल नवीन अपडेट आलेली आहे। काय नवीन अपडेट आहे समोर आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करा। असेच महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला अगदी थोड्या शब्दात एका मिनिटात आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात। चला तर मग तुमचा जास्त वेळ न घेता आपण डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार, मी भाऊसाहेब घोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी ट्वीट करून लाडकी बहीण योजनेच्या KYC संदर्भात एक अपडेट दिलेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळण्यासाठी ई-KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। या प्रक्रियेमध्ये अधिक सुसूत्रता आणण्याबाबत आज मंत्रालयात बैठक घेतली। दिनांक 18 सप्टेंबर 2025 पासून लाडकी बहीण महाराष्ट्र गव्हर्नमेंट इन या अधिकृत संकेतस्थळावर ई-KYC उपलब्ध आहे। यासाठी 2 महिन्याचा कालावधी देण्यात आला असून आतापर्यंत बहुतांश लाडक्या बहिणींनी ही KYC प्रक्रिया पूर्ण केली आहे। उर्वरित लाभार्थी भगिनींनी 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी ई-KYC प्रक्रिया पूर्ण करावी अशी मी सर्वांना आवाहन करते। तर लाडक्यांनो, ई-KYC ची आता शेवटची तारीख आलेली आहे। ई-KYC ची शेवटची तारीख असणार आहे 18 नोव्हेंबर। यापूर्वी तुम्ही ई-KYC करून घेतली तरच तुम्ही आता यानंतरच्या योजनेमध्ये पात्र असणार आहात। असेच महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोडक्या शब्दात पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा। धन्यवाद।